मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेक लाडकी योजनेबद्दल सांगताना म्हणाले की जेव्हा मुलगी जन्माला आली तेव्हापासून मोठे होतपर्यंत त्या मुलींच्या खात्यात 1 लाख रुपये जमा होणार। तसेच मुलींना शिक्षणासाठी संपूर्ण खर्च सरकार देणार। आता मुलींना चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे। या सगळ्या मुलींचे मामा आम्ही सगळे हे राज्यामध्ये सरकारमध्ये आहोत, त्यामुळे त्या मुलींची फी भरण्याचा निर्णय आम्ही घेतला। अजून ते काय म्हणाले चला आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊया। लेक लाडकी सारखी योजना सुरू केली। कोणाच्याही घरामध्ये जर कन्या रत्न त्या ठिकाणी प्राप्त झालं तर मुलगी झाल्याबरोबर 5,000 रुपये, ती पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, ती चौथ्या वर्गात गेली की 7,000 रुपये, ती 11व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 18व्या वर्षी 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये मुलीच्या जन्मानंतर त्या मुलीला त्या ठिकाणी आपण देतो आणि त्या घराला लखपती आपण बनवतो। अशा प्रकारची योजना आपण सुरू केली। आपल्या ज्या काही मुली आहेत या शिकल्या पाहिजेत, कारण आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी असं म्हणतात की जोपर्यंत आपण आपल्या लोकसंख्येचा 50% भाग असलेल्या आपल्या माता भगिनींना, आपल्या मुलींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणार नाही, त्यांना देशाच्या मुख्यधारेत आणणार नाही, तोपर्यंत भारताचा विकास आपण करू शकत नाही। आणि म्हणून आपण निर्णय घेतला की आमच्या मुलींना 12वी पर्यंतचं शिक्षण मोफत होतं, पण 12वीच्या पलीकडे प्रायव्हेट कॉलेजमध्ये त्यांना अर्धी फी द्यावी लागायची। आपण निर्णय केला आता पहिलीपासनं तर ग्रॅज्युएशन पर्यंत 100% कुठलाही कोर्स असो, इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, बीबीए असो, एमबीए असो, मुलींना मोफत शिक्षण दिलं जाईल आणि मुलींची सगळी फी ही राज्य सरकारच्या वतीनं भरण्याचा आपण निर्णय घेतला। कारण खूप वेळा घरी जर थोडी गरिबी असली तर घरचे लोक निर्णय करायचे की मुलांना शिकवू आणि मुलींना सांगायचे की आता तुझ्याकरता फी भरायला पैसे नाही, त्यामुळे तू काही शिकू नकोस। पण आता ती चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे। या सगळ्या मुलींचे मामा आम्ही सगळे हे राज्यामध्ये सरकारमध्ये आहोत, त्यामुळे त्या मुलींची फी भरण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि जवळजवळ 17 लाख मुलींची फी आता आम्ही या निमित्ताने भरतो। आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये लखपती दीदीचा कार्यक्रम सुरू केला। मोदीजींनी सांगितलं की आपल्याला देशामध्ये 3 कोटी महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये लखपती करायचं आहे। लखपती म्हणजे काय, तर ज्या महिला वर्षाला स्वतःच्या भरोशावर 1 लाखापेक्षा जास्त पैसा कमावतील त्यांना लखपती दीदी म्हणायचं। मला सांगताना आनंद वाटतो, परवा महाराष्ट्रामध्ये आम्ही जळगावला कार्यक्रम केला आणि इतक्या कमी वेळामध्ये गेल्या वर्षभरापासून आपण कार्यक्रम राबवतो। 11 लाख महिला अशा आहेत की ज्या कोणी 1 लाख, कोणी 2 लाख, कोणी 4 लाख, कोणी 8 लाख रुपये त्या ठिकाणी कमवत आहे। आणि त्या महिलांचं ज्यावेळेस आम्ही इंटरव्ह्यू घेतला त्या म्हणाल्या 2 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वी आम्ही केवळ घरगुती होतो, काही काम करत नव्हतो, आम्हाला 1 पैशाची कमाई नव्हती। आज आम्ही स्वतः तर कमवतोच आहोत, पण अनेक महिलांना त्या ठिकाणी आम्ही रोजगार दिलेला आहे। आम्ही निर्धार केला आता पहिल्या टप्प्यात 25 लाख लखपती दीदी आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 1 कोटी लखपती दीदी आम्ही तयार करणार आहोत की ज्या दीदी स्वतःही कमवतील आणि अन्यही आमच्या बहिणींना त्या ठिकाणी हा निधी देतील। आता मला आपल्याला सांगायचं आहे, मी मगाशी ज्याचा उल्लेख केला, काँग्रेसने जी याचिका टाकली आहे त्या याचिकेमध्ये या सगळ्या योजना बंद करा अशा प्रकारची मागणी त्यांनी केलेली आहे। पण काळजीचं कारण नाही, तुमचे भाऊ इथे बसलेले आहेत, आम्ही काही झालं तरी त्यांची याचिका सफल होऊ देणार नाही। मोठ्यात मोठा वकील आम्ही उभा केला आणि त्यांना त्याच्यावर कुठलाही ऑर्डर अजूनपर्यंत आम्ही मिळू दिला नाही, भविष्यातही मिळू देणार नाही। पण आपण लक्षात ठेवा, पुढच्या काळामध्ये चुकून दुर्दैवाने हे लोक जर सत्तेवर आले तर हे सावत्र भाऊ तुमच्या सगळ्या योजना बंद केल्याशिवाय राहणार नाही, हे देखील मला तुम्हाला या निमित्ताने सांगायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।